नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून मोठी पगारवाढ लागू केली जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून लवकरच 1400 कोटी रुपये मंजूर केले जातील अशी माहितीही समोर आली. खरं तर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन केले होते. टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव अनुदान मिळावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध शैक्षणिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. यामुळे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आणि शिक्षकांपुढे शासनाला झुकावे लागले. अखेर राज्य सरकारने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना 20% वाढीव अनुदान मंजूर करण्याची घोषणा केली. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.